कधी तुम्ही पहिल्या पावसात भिजलात का? आणि कधी असं वाटलंय का की हा क्षण थांबून जावा? आजची गोष्ट आहे दोन भावंडांची, गावातल्या पहिल्या पावसाची आणि एका सुंदर आठवणीची. नमस्कार लहान मित्रांनो आणि आई-बाबांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण पाहतो सुंदर, भावनिक आणि शिकवण देणाऱ्या गोष्टी. जर तुम्हाला अशा गोष्टी आवडत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उन्हाळा संपत आला होता. अन्या आणि विराज पुन्हा एकदा मामाच्या गावाला आले होते. गावातली हवा वेगळीच होती. थंड, शांत आणि ढगांनी भरलेलं आकाश जणू काहीतरी सांगत होतं. थर. अचानक मोठा आवाज झाला. अरे, ढगांचा आवाज! विराज आनंदाने म्हणाला. अन्या आकाशाकडे बघत हसली. मामा, आज पाऊस येणार का? मामा हळूच हसला. हो, आणि गावातला पहिला पाऊस खास असतो. थंड वारा सुटला, झाडांची पानं सळसळू लागली आणि अचानक टप 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 पहिले थेंब जमिनीवर पडले. मातीचा सुगंध दरवळला. पाऊस, पाऊस आला! अन्या आनंदाने ओरडली. दोघंही अंगणात धावत गेले, हात पसरून पावसात फिरू लागले. मामी दारातून हसत म्हणाली, अगं, जरा सावध, आजारी पडाल. पण मामा म्हणाला, पहिल्या पावसात भिजणं म्हणजे आठवण बनवणं. पाऊस थोडा कमी झाला तेव्हा विराज म्हणाला, चल होडी बनवूया. अन्याने पटकन कागदाची होडी बनवली. दोघांनी ती छोट्या पाण्याच्या ओढ्यात सोडली. होडी हळूहळू पुढे जाऊ लागली आणि दोघं तिच्या मागे धावत होते. अचानक अन्या घसरली. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. पण विराजने पटकन तिचा हात धरला. सावध, काही झालं नाही ना? अन्या हसली. मी ठीक आहे. मामा जवळ येत म्हणाला, साहस करा, पण एकमेकांची काळजी घेऊन. तेवढ्यात ढग बाजूला झाले आणि आकाशात सुंदर इंद्रधनुष्य उमटलं. वाह, 7 रंग! अन्या आश्चर्याने म्हणाली. विराज हळूच म्हणाला, शहरात असं दिसत नाही. मामा शांतपणे म्हणाला, निसर्ग रोज आपल्याला भेट देतो, आपणच बघायला वेळ काढत नाही. घरी परतल्यावर मामीने गरम भजी आणली. भजीचा वास, बाहेरचा पाऊस आणि कुटुंबासोबतच्या गप्पा. विराज म्हणाला, आजचा दिवस मी कधी विसरणार नाही. रात्री झोपताना अन्या हळूच म्हणाली, आज मोबाईलची आठवणही आली नाही. विराज हसला, कारण आजचा दिवसच खरा गेम होता. मामा दिवा बंद करत म्हणाला, खऱ्या आठवणी डाउनलोड कराव्या लागत नाहीत, त्या मनात साठतात. आणि बाहेर पुन्हा हलक्या सरी सुरू झाल्या. त्या रात्री अन्या आणि विराज शांत झोपले, कारण त्यांनी त्या दिवशी शिकले की खरा आनंद स्क्रीनमध्ये नसतो, तो कुटुंबात, निसर्गात आणि साध्या क्षणांत असतो. तुम्हाला पावसात भिजायला आवडतं का? कॉमेंटमध्ये लिहा, मला पाऊस आवडतो, किंवा मी पावसात नाचतो किंवा नाचते. मी तुमच्या सगळ्या कॉमेंट्स वाचते. जर तुम्हाला अशा सुंदर आणि मजेदार गोष्टी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. मग तुम्हाला आमच्या पुढच्या गोष्टी चुकणार नाहीत. चला तर मग मित्रांनो, आजची गोष्ट इथेच संपते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू एका नवीन गावातल्या साहसासोबत. लक्षात ठेवा, लहान क्षण मोठ्या आठवणी बनवतात.